मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपलं चॅनल फॅन्टॅसी क्रिकेट मराठीमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत आय पी एलची पुढची मॅच, जी की होणार आहे दिल्ली कॅपिटल्स वर्सेस कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये. आता या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पिच रिपोर्ट, दोन्ही संघांचे प्रत्येक प्लेयर्सचे स्टॅट्स, मॅचअप्स आणि त्यानंतर फॅन्टॅसी इलेव्हनची टीम बनवून घेणार आहोत. सो व्हिडिओला सुरुवात करूया. ही जी आहे ही मॅच होणार आहे दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरती, जिथे 2 दिवसांपूर्वीच अजून एक मॅच खेळली गेली होती, दिल्ली कॅपिटल्स वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यामध्ये. आणि ही मॅच रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांनी चेस करताना अगदी इझिली जिंकली होती दिल्लीच्या समोर. सो त्याच पिचवरती दुसरी मॅच होणार आहे ही दिल्ली वर्सेस के के आर. हे पिच जे आहे, ह्या पिचची जी बाउंड्री आहे ती थोडीशी छोटी आहे, बट हे पिच थोडंफार तुम्हाला स्पिनरला हेल्प करताना दिसू शकतं उद्याच्या गेममध्ये. सो त्यामध्ये आता हेड टू हेडमध्ये बघायला गेलं तर के के आरने जिंकलेले आहेत 18 मॅचेस, दिल्लीने जिंकलेले आहेत केवळ 16 मॅचेस. त्यानंतर आता आपण ग्राउंडचे काही स्टेट्स बघून घेऊया. टोटल या ग्राउंडवरती 93 मॅचेस झाल्या, त्यामध्ये ॲव्हरेज स्कोअर होता 170. आता जी आधीच्या दिवशी मॅच झाली दिल्ली वर्सेस आर सी बी, त्यामध्ये पण तुम्हाला सेम पाहायला भेटेल. ॲव्हरेज स्कोअर ह्याच दरम्यान झालेलं होतं, याच प्रकारे झालेलं होतं 170च्या आसपास. बॅटिंग पहिली करणारी टीम जिंकलेली आहे 45 वेळा, बॅटिंग सेकंड करणारी टीम जिंकलेली आहे 48 वेळा. स्कोरिंग पॅटर्नचे कडे बघायला गेलो तर स्कोरिंग 150पेक्षा कमी स्कोअर 22 वेळा झालाय, 150 ते 169 स्कोअर 23 वेळा झालाय, 170 ते 189 स्कोअर 23 वेळा झाला आणि 190हून अधिक स्कोअर 23 वेळा झालेला आहे. बॉलर्स अरुण जेटली स्टेडियमवरती कशा प्रकारे परफॉर्म करतात. टोटल 93 मॅचेसमध्ये पेसर्सना विकेट भेटले 402 आणि स्पिनर्सला भेटलेले आहेत 224 विकेट्स. त्यानंतर आपण दिल्लीची टीम बघून घेऊया. पहिलं जेक फेजर मॅग्रक. जर उद्या जेक फेजर मॅग्रक नाही खेळले तर त्यांच्या जागी डायरेक्टली फाफ डू प्लेसिस खेळू शकतात, कारण की लास्टच्या मॅचमध्ये पण फाफ डू प्लेसिसच खेळलेले होते. कर्णधार असतील अक्षर पटेल, त्यानंतर फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोळल, करुण नायर, के एल राहुल, त्रिस्टन स्टॉप्स, आशुतोष शर्मा, विप्राज निगम. त्यानंतर खेळतील मिचेल स्टार्क, कुलदीप यादव आणि मोहित शर्मा, आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून असतील मुकेश कुमार. कदाचित मोहित शर्माच्या जागी उद्या परत एकदा दुष्मंता चमीला तुम्हाला खेळताना दिसू शकतात. त्यानंतर कोलकात्याचा संघ अजिंक्य रहाणे कर्णधार, त्यानंतर क्विंटन डिकॉक, व्यंकटेश अय्यर, सुनील नारायण. आता क्विंटन डिकॉक ही उद्याच्या मॅचसाठी बेस्ट चॉईस असतील, पण कदाचित टीम रहमदुल्ला गुरबाज सोबत जाऊ शकते. त्यानंतर रिंकू सिंग, आंद्रे रसल, रमनदीप सिंग, वैभव अरोरा, नॉर्किया, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती, आणि सोबतच इम्पॅक्ट प्लेअर असतील अंगक्रिश, रघुवंशी. सो आता आपण एवढी इंडिव्हिज्युअल प्लेअरचे स्टॅट्स बघून घेऊया. परत एकदा जर क्विंटन डिकॉकला नाही खेळवलं तर रहमदुल्ला गुरबाज खेळू शकतील, पण क्विंटन डिकॉक या पिचवरती एक चांगले प्लेअर ठरू शकतात. रिसेंटमध्ये फॉर्म जास्त काही चांगला नाही आहे, 2 रन, 23 रन, 15 रन, 1 रन, 1 रन. त्यानंतर सुनील नारायणचा रिसेंट फॉर्म गेल्या 2 मॅचमध्ये विकेटलेस आहेत. लक्षात घ्या, उद्याच्या मॅचमध्ये सुनील नारायणला मोस्ट ऑफ दी लोक कॅप्टन म्हणून घेऊन येणार आहेत, कारण की जेव्हा जेव्हा के के आरची मॅच असते सुनील नारायण मोस्ट ऑफ दी लोकांचे कॅप्टन असतात. गेल्या 2 मॅचमध्ये विकेटलेस आहेत, त्याच्या आधी 2 विकेट, 3 विकेट आणि 44 रन, त्याच्या आधी 0 विकेट आणि 30 रन. जर तुम्ही दिल्लीचा अगेन्स्ट बघितलात तर 1 विकेट, 84 रन बनवलेत, 1 विकेट घेतली आहे, 0 विकेट, 2 विकेट, 1 विकेट. या व्हेन्यूवरती 8 इनिंग्समध्ये फक्त 36 रन आहेत आणि 6 विकेट्स घेतलेले आहे. सो हा एक इम्पॉर्टंट आकडा आहे, याच्याकडे लक्ष ठेवा. त्यानंतर अजिंक्य रहाणे रिसेंटमध्ये 50, 17, 20, 61, 38. दिल्लीच्या अगेन्स्ट 45, 21, 8, व्हेन्यूवरती 8 इनिंगमध्ये 254 रन आहेत. व्यंकटेश अय्यर रिसेंटमध्ये 14, 7, 45, 60, 3. दिल्लीच्या अगेन्स्ट 26, 5, 0, 6, 18, व्हेन्यूवरती 1 इनिंगमध्ये 0 रन आहेत. त्यानंतर अंगक्रिश रघुवंशी रिसेंटमध्ये 27, 37, 5, 50, 26. दिल्लीच्या अगेन्स्ट 54 आणि व्हेन्यूवरती अजून नाही खेळले. रिंकू सिंग 17, 2, 15, 38, 32. दिल्लीच्या अगेन्स्टमध्ये 11, 26, 6, 23. व्हेन्यूमध्ये 1 इनिंग 6 रन आहेत. त्यानंतर आंद्रे रसल रिसेंटमध्ये गेल्या मॅचमध्ये 1 विकेट भेटली, त्याच्या आधी परत 1 विकेट भेटली, 21 रनही केले, त्याच्या आधी 17 रन केले, त्याच्या आधी 1 विकेट भेटली, 2 विकेट भेटल्या. दिल्लीच्या अगेन्स्ट 0 विकेट, 41 रन बनवले आणि 1 विकेट घेतली, 38 रन बनवले, एकही विकेटने 24 रन बनवले, 1 विकेट घेतली. व्हेन्यूमध्ये 8 इनिंग्स, 199 रन, 5 विकेट्स. रमनदीप सिंगला उद्या खेळले, जास्त काही चांगल्या फॉर्ममध्ये नाही आहेत आणि आपल्याला स्मॉल लीगच्या टीममध्ये घ्यायचं सुद्धा नाही आहे. हर्षित राणा लास्टच्या मॅचमध्ये थोडंसं इंजोर्ड झालेले होते, जर रिकवर झाले असतील तर उद्याची मॅच तुम्हाला खेळताना दिसू शकतात. त्यानंतर 0 विकेट, 1 विकेट, 3, 2, 2. दिल्लीच्या अगेन्स्ट 2 विकेट, 1 विकेट. व्हेन्यूमध्ये अजूनही त्यांनी खेळलेलं नाही आहे.
त्यानंतर वरुण चक्रवर्ती, उद्याच्या मॅचमधले सगळ्यात इम्पॉर्टंट प्लेअर वरुण चक्रवर्ती, 1 विकेट 0 विकेट 2 विकेट 2 विकेट 0 विकेट. दिल्लीच्या अगेन्स्ट 3 विकेट 3 विकेट 2 विकेट 1 विकेट 2 विकेट. वेन्यूमध्ये 1 इनिंग 2 विकेट. वैभव अरोरा रिसेंटमध्ये 2 विकेट 1 विकेट 1 विकेट 1 विकेट 0 विकेट. दिल्लीच्या अगेन्स्ट 2 विकेट 3 विकेट 0 विकेट. व्हेन्यूमध्ये अजून ते खेळलेले नाही आहेत. त्यानंतर रहमतुल्ला गुरबाज रिसेंटमध्ये 1 रन 0 रन 6 रन 10 रन 5 रन. चांगल्या फॉर्ममध्ये हे सुद्धा नाही आहे दिल्लीच्या अगेन्स्ट आणि या व्हेन्यूवरती नाही खेळत, म्हणूनच बोललो की क्विंटन डिकॉक हा एक चांगला पर्याय, चांगला ऑप्शन असू शकतात. त्यानंतर बघूया दिल्लीची टीम. करुण नायर रिसेंटमध्ये 1 89, त्यानंतर पूर्णपणे फ्लॉप गेलेले आहेत. के के आरच्या अगेन्स्ट पण जास्त काही स्कोर नाही आहे. व्हेन्यूमध्ये 16 इनिंग 496 रन, पण प्लेअर चांगला आहे. फाफ डू प्लेसी रिसेंटमध्ये 22 2 50 29 19. के के आरच्या अगेन्स्ट अजिबात चांगला फॉर्म नाही आहे. व्हेन्यूमध्ये 5 इनिंग्स 188 रन. त्यानंतर अभिषेक पोरल चांगला फॉर्म आहे. 28 51 18 49 33. के के आरच्या अगेन्स्ट 18-0. व्हेन्यूमध्ये 9 इनिंग्स 332 रन. के एल राहुल 41 57 28 38 15. के के आरच्या अगेन्स्ट 25 39 68 0 67. व्हेन्यूमध्ये 6 इनिंग्स 134 रन आहेत. त्यानंतर येतील त्रिस्टन स्टॉप्स रिसेंटमध्ये 34 31 34 1 38. प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला 30-30 रन बनवून देतात. 45 ते 50 पॉईंट्स मिळवून देतात. कॅचेस सुद्धा पकडतात. के के आरच्या अगेन्स्ट 4 रन 54 रन. व्हेन्यूमध्ये 8 इनिंग्स 251 रन. अक्षर पटेल गेल्या सामन्यात 2 विकेट भेटलेल्या, फक्त बॅटमधनं फक्त 15 रन केले. त्याच्या आधी 34 रन 39 रन 34 रन 1 विकेट 9 रन. के के आरच्या अगेन्स्ट 15 रन केले, 2 विकेट घेतल्या. एकही विकेटने 19 रन केले, 2 विकेट घेतल्या. 24 रन केले, 1 विकेट घेतली आणि 22 रन. व्हेन्यूमध्ये 25 इनिंग्स 527 रन आणि 19 विकेट्स. चांगल्या फॉर्ममध्ये अक्षर पटेलही आहेत आणि बॅटिंग हल्ली खूप वरती येते, सो चांगलं हिटिंगसुद्धा करतात. आशुतोष शर्मा रिसेंट 2 37 15 17 1. के के आरच्या अगेन्स्ट खेळलेले नाही आहेत. व्हेन्यूवरती 3 इनिंग 34 रन. विपराज निगम रिसेंटमध्ये 12 0 विकेट 0 विकेट 0 विकेट. इथेही 0 विकेट 14 रन आणि 2 विकेट. अजून के के आरच्या विरुद्ध खेळले नाहीत. व्हेन्यूवरती 3 इनिंग 26 रन 2 विकेट्स आहेत. त्यानंतर कुलदीप यादव परत एकदा एक इम्पॉर्टंट ट्रम्प कार्ड, पण गेले 2 मॅच विकेटलेस. त्याच्या आधी 1 विकेट 1 विकेट 2 विकेट. परत के के आरच्या विरुद्ध विकेटलेस 2 विकेट 4 विकेट 4 विकेट. लक्षात घ्या कुलदीप यादव याआधी कोलकात्याकडूनच खेळायचे सुरुवातीला, सो त्याकडे पण लक्ष द्या. व्हेन्यूवरती 19 इनिंग्स 20 विकेट्स आहेत. मिचेल स्टार्क गेल्या वर्षी जी कोलकाता IPL जिंकली त्यामध्ये मोठा रोल होता मिचेल स्टार्कचा. सेमीफायनल आणि फायनलमध्ये खूप मोठे कॉन्ट्रीब्युशन केलेलं मिचेल स्टार्कने कोलकात्यासाठी. रिसेंटमध्ये गेल्या 5 मॅचमध्ये फक्त 2 विकेट आहेत. कोलकात्याविरुद्ध 1 विकेट 1 विकेट 2 विकेट, पण हे आकडे खूप जुने आहेत, गेल्या वर्षीच्याही आधीचे आहेत, कारण गेल्या वर्षी कोलकात्यामध्येच होते. व्हेन्यूमध्ये 4 इनिंग्स 4 विकेट्स. त्यानंतर मुकेश कुमार रिसेंटमध्ये 0 विकेट 4 विकेट 1 विकेट 0 विकेट 1 विकेट. कोलकात्याच्या अगेन्स्ट 1 विकेट. व्हेन्यूवरती 14 इनिंग्स 14 विकेट्स. आता आपण काही मॅचअप्स बघून घेऊया, कोणत्या खेळाडूला कोणता बॉलर त्रास देऊ शकतो. फाफ डू प्लेसी सुनील नारायणने 2दा आऊट केलं आहे, केवळ 23चा ॲव्हरेज आहे. मोईन अलीने 4 वेळा आऊट केलं, केवळ 13चा ॲव्हरेज आहे. नॉर्कियाने 3दा आऊट केलं, 15चा ॲव्हरेज आहे. रसलने 3दा आऊट केलं, 21चा ॲव्हरेज आहे. चक्रवर्तीने 2दा आऊट केलं, 20चा ॲव्हरेज आहे. सो फाफ डू प्लेसीसोबत प्रत्येक बॉलरचे ऑलमोस्ट मॅचअप्स आहेत. अजिंक्य रहाणे कुलदीप यादवने खूप त्रास दिलेला आहे, 2दा आऊट केलं आहे, केवळ 9चा ॲव्हरेज आहे. अक्षर पटेल वरुण चक्रवर्तीने 2दा आऊट केलं, केवळ 3.5चा ॲव्हरेज आहे. मोईन अलीने 1दा आऊट केलं आहे. नारायणने सुद्धा यांना 1दा आऊट नक्कीच केलेलं आहे. आत्ता आपण फॅन्टसी 11ची टीम बघतोय, पण लक्षात घ्या की ही जी टीम आहे ही आपली फायनल टीम नाही आहे. फायनल टीम तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. टॉस झाल्यानंतर जे काही कंडिशननुसार आपल्याला चेंज करावे लागतील त्याप्रमाणे. सध्या माझ्या टीममध्ये के एल राहुल हे वाईस कप्तान आहेत. अक्षर पटेल कॅप्टन्सी दिलेली आहे. त्यानंतर अजिंक्य रहाणे, फाफ डू प्लेसी, करुण नायर, आंद्रे रसल, सुनील नारायण, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा. तर या ठिकाणी मी चेंज करू शकतो. या ठिकाणी मी करुण नायरच्या जागी ट्रिस्टन स्टब्स किंवा अभिषेक पोरेलला घेऊ शकतो. बट उद्या टॉस झाल्यानंतर माझा जो काही डिसिजन असेल त्याचा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती माझी फायनल टीम त्या ठिकाणी भेटेल. ओके, तुम्हाला हे प्रेझेंटेशन हा व्हिडिओ जर आवडलेला असेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक पहिलं नक्की ग्रुप जॉईन करा, तिकडे तुम्हाला अपडेट येतात. व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.